तर चला गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मजेत ना? तर चला माझी तर छानपैकी अशी मस्त गुड मॉर्निंग झालेली होती. आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन देवपूजा वगैरे करून घेतली होती. आणि नंतर मग म्हटलं चला आज मला खूप काही म्हणजे कसं आहे, आता तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच मला आज काय काय करायचं आहे. कारण की आज माझ्या मागे खूप सारे कामं होते. कसं आहे, एक ॲटम करण्यासाठी आपल्याला म्हणजे एकच ॲटम नाही तर बरेच काही ॲटम आज मला करायचे होते. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि या धावपळीमध्ये मी काल व्हिडिओ टाकायला विसरली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आज व्हिडिओ टाकूया. तर मला मस्त आज बनवायची होती भेंडीची भाजी. तर म्हटलं चला भेंडीची भाजी बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी मस्त हिरव्या मिरच्या, टोमॅटो, परत लसूण अद्रक पेस्ट आणि भेंडी मस्तपैकी अशी कापून वगैरे घेतलेली होती. आणि मस्त सर्व कामं अशी सकाळची मस्त फ्रेशपैकी आवरून मी म्हटलं चला आता स्वयंपाक बनवून घेऊया पटापट. म्हणजे कसं असतं ना, स्वयंपाक झाला म्हणजे सगळं टेन्शन जातं नाही का. कसं आहे, मी सकाळीच म्हणजे उठल्यावर माझे कपडे वगैरे सर्व धुवून घेते. आंघोळी नंतर मग सर्व कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मस्त देवपूजा वगैरे करते. आणि नंतर मग बाकीचे कामं आपली चालतात नाही का घरातली. आणि थोडं थोडं करता घरातलीच कामं सकाळची खूप असतात, हे आपल्याला माहितीच आहे. बरोबर आहे. कसं आहे, लेडीज म्हटलं म्हणजे तिच्या मागे स्वयंपाक वगैरे हे तर आलंच. ते तर आमच्या काय म्हणतात ना, म्हणजे नशिबालाच लागलेलं आहे ते एक. स्वयंपाक करा, हे करा, ते करा नाही का. माणसाचं मस्त असतं, टेन्शन नसतं त्यांना जास्त. तर म्हटलं चला आपण पटापट स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया. तर मस्तपैकी भेंडीची भाजी बनवते. म्हटलं काल काय झालं होतं ना, गडबडीमध्ये मला काल व्हिडिओ टाकताच आला नाही, त्याच्यासाठी सॉरी बरं का. आणि नंतर परत मग कसं आहे ना, मला उद्या पण घाई गडबडच आहे म्हणा तसं म्हटलं तर. कसं उद्या पण म्हणजे बाहेर जायचं होतं मला अंजनगावला. तर तुम्हाला सांगितलेलंच होतं मी राहते पांढरी खानापूरला. आणि अंजनगाव मला खूप जवळ पडतं शॉपिंगसाठी वगैरे सर्वच गोष्टीसाठी. त्याच्यामुळे मग माझी शॉपिंग म्हटलं म्हणजे मी अंजनगावला जाते. आणि अंजनगावला म्हणजे शॉपिंगला गेलं म्हणजे आपल्याला कसं असते ना, लेडीजचं एक वस्तू घ्यायची असतं पण घेऊन येते 10 वस्तू. बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे म्हटलं चला मग मस्त शॉपिंग वगैरे करून घेऊया. तर म्हणजे कसं आहे ना, खूप घाई गडबड होते तिथं गेल्यानंतर पण. मग म्हटलं असं मस्त छानपैकी अशी भेंडीची भाजी करून घ्या. तर बघू शकता मी छानपैकी अशी मस्त भाजी फोडणी दिलेली. आणि माझ्या घरात भेंडीची भाजी अहोंना जास्त आवडत नाही, जास्त फेवरेट ती माझीच आहे. भेंडीची भाजी, चपाती, राईस नाही का. आणि मस्त डाळ माझा फेवरेट मेनू आहे तो. आणि डाळ पण करताना मला कशी आवडते ना, अशी घट्ट, आपण आपल्याकडे काय म्हणतात अशी घट्ट डाळ असते ना तीवाली. ती कसं आहे, भात ती डाळ आणि छानपैकी त्याच्यावर मस्त असं वरून तूप घ्यायचं. अरे बापरे, एकच नंबर लागते नाही का. त्याच्यामुळे तर चला म्हटलं आज मस्त छानपैकी गप्पाच मारूया म्हटलं आज तुमच्यासोबत. खूप दिवस झाले कसं असा फ्रीडम असा वेळच मिळाला नाही मला. कसं आहे, मागच्या वेळेस पण तरी मी तुम्हाला दिवाळीचं फराळाचं दाखवलंच नाही. त्याच्यासाठी सॉरी बरं का. पण दाखवेल तुम्हाला नक्कीच, लवकर दाखवेल. कसं आहे, हे घाई गडबड दिवाळी म्हटलं म्हणजे इतकी घाई गडबड होते ना की बापरे सांगूच नका. त्याच्यात मी मम्माकडे गेली होती, तिकडं पण मला म्हणजे कामं पुरली. घरी आल्यावर घरचं पण साफसफाई वगैरे केली होती. आणि घर छोटं असो की मोठं, ते साफसफाई करायला खूपच उशीर लागते माहिती आहे काय. तर मी मस्त असं रात्री डोश्याचं पॅटर्न टाकलं होतं, म्हटलं अप्पे डोसे वगैरे करून टाकूया आज. तर त्याच्यासाठी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी पाहिजे त्याच्यासोबत. मग मी त्याच्या डोश्यासोबत नाही का मस्त शेंगदाण्याची चटणी किंवा मग आपलं खोबरं असते ना, खोबऱ्याची पण चटणी बनवते मस्तपैकी. हिरव्या मिरच्या टाकून त्याच्यात कोथिंबीर. तर बघू शकता मी छानपैकी मस्त अप्पे पण टाकलेले होते. आणि तर चला तुम्हाला मेनू दाखवते. तर हे बघा, डोसे केले होते, अप्पे पण केले होते. आणि तिथून नाही तर मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी केली होती डोश्यासोबत. चपात्या पण तर केल्या होत्या, त्यासोबत ताक फोडणी पण होती. तुम्हाला मी आधी सांगितलेलंच होतं की मेनू बघा आजचं. आणि भेंडीची भाजी. तर भेटूया